सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। भडगाव शेतकरी संघात ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी, मात्र आदेशाची प्रतीक्षा। भडगाव शेतकरी संघाच्या कार्यालयात आज सकाळपासून शेकडो शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। ही गर्दी ज्वारी खरेदीसाठी नाव नोंदणीसाठी झाली असून अद्याप शासकीय आदेश प्राप्त न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। शेतकरी संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार आदेश प्राप्त झाल्यानंतरच खरेदी प्रक्रिया सुरू केली जाईल आणि याची माहिती सर्व शेतकऱ्यांना वेळेवर दिली जाईल। या संदर्भात भडगाव शेतकरी संघाचे चेअरमन भैयासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय की शासनाकडून आदेश मिळताच आम्ही ज्वारी खरेदी सुरू करू। कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी आमची आहे। शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता अधिकृत घोषणा होईपर्यंत संयम बाळगा असं आवाहन संघटनेकडून करण्यात आलंय। च्या संदर्भात शेतकऱ्यांना आज रविवार असून इथं यावं लागलं, त्याच्यामुळे माझी शेतकरी संघाला वैयक्तिक विनंती राहील की आपण जेही धोरण ठरवाल त्याची ठोस भूमिका घ्यावी आणि त्या भूमिकेनुसार शेतकऱ्याचे हाल होणार नाहीत आणि सगळ्यात जास्तीत जास्त सर्व तालुक्यातील शेतकऱ्याची नोंदणी करून सर्व जी पिकं आहेत जी शेतकरी संघाला अधिकृत आहेत ती कशी शेतकऱ्याची आपण खरेदी करू याकडे वरी महाराष्ट्र शासनाकडे आपण पूर्तता करावी ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी वैयक्तिक विनंती करतो। शेतकरी संघाच्या वतीने मला एक विनंती शेतकरी संघाच्या डायरेक्टर आणि चेअरमन साहेबांना की कोणत्याही बाजारीकरण इथे व्हायला नको, कारण आपण बऱ्याच वर्षापासून आम्हाला स्वतः शेतकरी म्हणून अनुभव आहे की जे खरा शेतकऱ्याचा माल राहून जातो आणि व्यापाऱ्यांचा माल आपल्या अगोदर तिथे जातो आणि आपल्या अगोदर म्हणजे व्यापारी घर राहतात आणि ते नाव नोंदलेलं असतो। जेव्हा आपण जे माल मोजला जातो त्यावेळेस आपण तिथे बघतो तर तेव्हा व्यापाऱ्यांच्या गाड्या, ट्रॅक्टर, घोड्या सर्व तिथे राहतात। म्हणून खरा शेतकरी जो असेल त्याचाच माल मोजला जायला पाहिजे। जो व्यापारीकरणाचा माल असेल जो तर सापडला तर त्यावेळेस आम्ही शेतकरी म्हणून तेव्हा तो हाणून पाडू। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।